नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज खूपच महत्त्वाचा आणि खूपच इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुमच्या अभ्यासाला चालना देणारा हा व्हिडिओ आहे. याच्यात खूपच महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. तर ती कशाची असणार आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर परिषद भरती 2025 याच्यामध्ये जो RTI आहे आणि जे गव्हर्नमेंटचं जे लेटर आहे हे पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे, विथ प्रूफ असणार आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्टी या चॅनलवरती मिळतील. आणि एक लाईक नक्की ठोका जर इन्फॉर्मेशन आवडली तर, आणि जर तुम्हाला मोटिवेशन भेटलं तर. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली येऊयात की नक्की ॲक्च्युली याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये काय जागा असणार आहे, किती जागा असणार आहे, नगर परिषदेचं म्हणजे काय स्टेटस आहे, हे सर्व बघणार आहे. आता बघा, सेशनचा ओव्हरव्ह्यू जर असेल तर तो काय ओव्हरव्ह्यू असेल बघा. दोन्ही जी पत्रे आहेत म्हणजेच की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर परिषद प्रशासन यांच्याशी संबंधित आहेत. RTI अंतर्गत व शासन पत्रव्यवहार यामध्ये भरती संबंधी हालचाली दिसून येतात. 2025मध्ये मोठी भरती येण्याची शक्यता आहे मित्रांनो. म्हणजे हे तर कन्फर्म आहे, याच्यामध्ये तर काय हे नाही आहे मित्रांनो. भरती येणार हे मी आधीपासून पण तुम्हाला सांगतो आहे, खूप दिवस झाले. आणि तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास करायला सुरुवात करा, हेही मी तुम्हाला मित्रांनो सांगतो आहे. जेणेकरून काय होईल की तुमचा अभ्यास अगोदरच असला तर ते खूप फायदेशीर तुम्हाला ठरेल. मी वारंवार तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो करतो आहे. आता बघा, ॲक्च्युली हे एक RTI होता, तो ग्रुपवरती पण सर्क्युलेट होत होता. पण आणि हा याचं क्रेडिट एका विद्यार्थ्याला आपण देतो आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव मला माहीत नाही, पण आपल्या म्हणजे ग्रुपला किंवा मला त्या विद्यार्थ्यांनी पाठवला, जेणेकरून काय होईल की तुमच्यापर्यंत ही माहिती पोचेल. तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हा जो तपशील आहे तो बघा कशाचा आहे. बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये केलेले आपले संदर्भात दिनांक बघा 23/9/2025 रोजीच्या पाठपुरावा व स्वच्छता विभागात सदर केलेला अर्ज या कार्यान्वयास दिनांक 9/10/2025 रोजी प्राप्त झाला. त्यांना 9/10ला प्राप्त झाला. तर बघा, वरील विषयी आपला संदर्भ क्रमांक 1 येतील बघा 23/9/25 रोजीच्या अर्जातील मुद्दा क्रमांक 1 ते 3 पदभरती संदर्भातील सरळ सेवा पदांची माहिती खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथं काय प्रश्न विचारला आहे. पहिला माहिती तपशील बघा, लेखा व लेखापरीक्षण लेखाधिकारी गट अ, गट ब, गट क या पदांसाठी भरती यापूर्वी कधी आणि किती जागांसाठी करण्यात आली होती. बघा, प्रश्न काय विचारला की भरती कधी व किती साली करण्यात आलेली होती. आता हे बघा, हे कशासाठी आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्यासाठी आहे. बघा, सुमारे 20 वर्षापासून सरळ सेवेने सदर पदभरती करण्यात आलेली नाही. बघा, 20 वर्षापासून पदभरती करण्यात आली नाही. बघा, यास्तव आपणास यापूर्वी कधी आणि किती जागांसाठी पदभरती करण्यात आली होती याबाबतची माहिती आता या कार्यासनात उपलब्ध नसल्याने आपणास देणे शक्य नाही. ठीक आहे, हे देणे शक्य नाही. दुसरा मुद्दा लय महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा दुसरा मुद्दा बघा, उपरोक्त विभागात सदर पदांसाठी मंजूर जागा आहे ना, म्हणजे मंजूर जागा पाहिजेत, भरलेल्या जागा आणि रिक्त जागा याबाबत आकडेवारीची माहिती देण्यात यावी. आता इथं दिलं आहे बघा. बघा, ज्या लेखाच्या जागा आहेत बघा, लेखाधिकारीच्या जागा काय आहेत बघा, इथं किती 5 मंजूर जागा आहेत आणि भरल्या 0 जागा, म्हणजे ह्या 100% भरणार आहेत. आणि रिक्त पण किती आहेत, 5च आहेत. बघा, सहाय्यक लेखा अधिकारी आहे, मंजूर जागा किती आहेत, 11 आहेत, 0 भरलेल्या आहेत आणि रिक्त जागा 11 आहेत, म्हणजे ह्या पण भरल्या जातील. म्हणजे त्या 5 आणि ह्या 11 म्हणजेच 16 जागा. आणि उपलेखपाल त्याच्या किती जागा आहेत, मंजूर 6 आहेत, 0 भरलेल्या आहेत आणि 6 त्यांना काय करायच्यात, भरायच्यात. म्हणजेच बघा, ह्या 100% जागा येतील. तर तिसरा मुद्दा स्पष्ट काय करतोय बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 व 150 दिवसाच्या कृती योजनेअंतर्गत रिक्त असलेले पदभरतीबाबत सध्या काय कार्यवाही सुरू आहे. म्हणजे त्यांनी विचारलं की बाबा आता ॲक्च्युली नक्की काय कार्यवाही आहे किंवा कशा पद्धतीनं तुम्ही जागा भरताय किंवा काय स्टेटस आहे त्याचं. बघा, शासनाने वरील रिक्त पदाच्या 50% पदांना भरती करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली असून बघा 50% पदं हे त्यांनी मंजुरी दिली. 50% पदं भरा, भरतीबाबतची पुढील कार्यवाही चालू आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे असं पण त्यांनी सांगितलं. म्हणजे ही पदं लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला दिसतील आणि 100% दिसेल. त्यामुळे तुमचा स्टडी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्टडी असणं खूप इम्पॉर्टंट आहे.
बघा हे जे होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची अपडेट होती. आता बघा नगर परिषद, बघा नगर परिषद, आता हे पण एक सर्क्युलेट होत होतं की हे त्यांचंच लेटर आहे. तर हे लेटर काय आहे बघा, प्रति कुणाच्या प्रति आहे तर विभागीय सहाय्यक आयुक्त नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय आहे ना. आणि दुसरं काय जिल्हा सहाय्यक आयुक्त नगर परिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय. बघा विषय काय होता तर नगर परिषद नगरपंचायतमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आढावा बैठक हा विषय होता. त्याचा संदर्भ काय होता तर माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालन यांचे दिनांक 31/10/2025 रोजीची बैठकमधील निर्देश. बघा वरील विषयाबाबत माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी दिनांक 31/10/2025 रोजीच्या बैठकीत नगर परिषद किंवा नगरपंचायतमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आढावा घेतला. आता याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ काय बघा, नगर परिषद जे पत्र आहे ते काय सांगते बघा, नगर परिषद व नगरपंचायतमधील सर्व जे रिक्त पदांची माहिती त्यांनी मागवली गेली की बाबा किती रिक्त पद आहेत, काय आहेत, कसं आहे. यावरून स्पष्ट काय होतं आपल्याला की राज्य सरकार एकत्रित भरतीची तयारी करत आहे आणि ही प्रक्रिया भरतीपूर्व हालचालींना गती देणारी आहे. म्हणजे भरतीपूर्व ही प्रक्रिया ते करतात, म्हणजेच भरती लवकरच येण्याची शक्यता आहे. आता कधी येईल काय येईल हे फिक्स त्याच्यामध्ये नाही, पण हालचाली आहेत पत्रावरून हे आपल्याला सर्व गोष्टी मित्रांनो समजते. तर तुम्हाला आता सध्याला काय करायचं आहे बघा, जे कॉमर्स स्टुडंट आहेत, लेखाधिकारी असेल, लेखपाल असेल, बघा लेखाधिकारी असेल, लेखपाल असेल, लिपिक असेल, सहाय्यक जे पद आहेत त्यांना खरंच खूप मोठी संधी आहे. त्यामुळे तयारी तुम्हाला काय करायचं आहे, जोमात ठेवायचं. आता किती पदं बघा, नगर परिषदेची किती पदं येणे म्हणजे किती पदं येऊ शकतात तर बघा, गट क म्हणजे माहिती अशी भेटली बघा, गट क त्याला बघा 2151 पदे येणार आहेत आणि गट ड बघा, गट ड याची 987 पदे हे येणार आहेत मित्रांनो. गट डची किती 987 आणि गट कची 2151. चांगली भरती आहे मित्रांनो, त्यामुळे अभ्यास 100% तुमचा पाहिजे आणि तुम्हाला अभ्यास करत राहायचं आहे. बघा जाहिरात कधीही येऊ शकते, तुम्हाला तयारीत राहायचं आहे. त्यामुळे जाहिरात आत्ताही येऊ शकते, 5 मिनिटांनी येऊ शकते, 10 मिनिटांनी, 1 दिवसात, 2 दिवसात, कधीही येऊ शकते. त्यामुळे तुमची तयारी 100% पाहिजे. तर बघा यात निष्कर्ष काय निघतोय बघा, RTI आणि शासनपत्रे स्पष्ट संकेत देतात की भरती प्रक्रिया सुरू होणार आहे हे 100% आहे. MJP आणि नगर परिषद स्तरावर मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. विद्यार्थी आतापासून सुरुवात करणे अत्यावश्यक आहे. हीच योग्य वेळ आहे. तयारी करा आणि पुढच्या अपडेटसाठी जोडलेले राहायचं आहे आपल्या चॅनेलला. आणि चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. आणि ही माहिती जर तुम्हाला मित्रांनो आवडली असेल तर एक लाईक नक्की ठोका, जेणेकरून मला मोटिवेशन भेटतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण LDC रिझल्टबद्दल उद्या आपण अपडेट देणार आहोत, उद्या संध्याकाळी 7 वाजता म्हणजेच संडेला. तर त्याच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, त्याच्यावरती मी लिंक टाकलेली आहे, जेणेकरून तुम्ही जोडले जाल. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जर तुम्हाला नगर परिषद असेल किंवा MJP असेल याच्याबद्दल, जर MJP असेल याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आत्ताच याच्यामध्ये कमेंट करा. या कमेंट मी आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे म्हणजेच लाईव्ह आपण घेणार आहोत रविवारी, तर त्याच्यामध्ये आपण ते तुमचे जे डाऊट असतील ते क्लिअर करू. त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला काय डाऊट असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा. आपण डाऊट रविवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह येऊन डाऊट तुमचे क्लिअर करणार आहोत. त्यामुळे ही जर माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.